वेलकम टू द कोरल SP ब्लॉग। आज सूरजच्या ऐवजी मी ब्लॉग चालू करतेय। तर आज आम्ही चाललोय लंचला एका पेट फ्रेंडली हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये चाललोय, जे आहे मुंबई गोवा हायवेला कर्नाळ्याच्या थोडंसं पुढे आहे, पॅन्ट्री म्हणून। लास्ट टाइम आम्ही दिव्यागारला गेलो होतो तेव्हा त्या गोग्रीन पॅन्ट्रीमध्ये आम्ही गेलो होतो, तर आम्हाला ते आवडलं म्हणून म्हटलं आता लंचसाठी जाऊया। आणि आज स्पेशल दिवस आहे, ते म्हणजे माझा आज बर्थडे आहे। तर आम्हाला असं वाटलं की दोघंच एन्जॉय करण्यापेक्षा आपण राफाला पण इन्क्लूड करूयात, सो आम्ही राफाला पण घेऊन चाललोय। सो चला आता जाऊया। तर आज आहे प्रतीक्षाचा बर्थडे आणि म्हणून चाललोय आपण लंचला। लंचची पार्टी प्रतीक्षा देणार आहे आणि बेस्ट थिंग असं आहे की आपण जिथे चाललोय ते हॉटेल आहे पेट फ्रेंडली। तुम्ही जर मागचे व्हिडिओ बघितले असाल ना दिव्यागरचे, तर त्यामध्ये आम्ही गेल्या आम्हाला तर पाण्याची बॉटल दिलीच त्यांनी, प्लस राफासाठी पाण्याचाही बाउल घेऊन आले आणि आजूबाजूला खूप ग्रीनरी आहे। आपण त्या टायमात एकदम सकाळी गेलेलो, आज थोडंसं दुपारी चाललोय, तर तिकडचं एन्व्हायरमेंट कसं असेल, आता आपल्याला ग्रीनरी कशी कोणत्या अँगलनी बघायला भेटेल, अजून काय आहे तिथे एक पेट हाऊस पण आहे। ते मागे आम्ही कव्हर नाही करता आलं आम्हाला, कारण की आम्हाला पटकन निघायचं होतं नाश्ता करून। तर आज बघूया आज काय काय बघायला भेटते। पुन्हा एकदा परत आपण आलेलो आहोत गो ग्रीन पॅन्ट्रीमध्ये, प्युअर व्हेज। आणि हा व्ह्यू तुम्ही आधी बघितला असाल आपल्या दिव्यागरच्या ब्लॉगमध्ये। तर आम्ही आलेलो हे बघा पॅन्ट्रीमध्ये, ग्रीनरी फुल ऑन ग्रीनरी। आणि जसं तुम्हाला आधी पण बोललेलो ना, इकडे राफासाठी एकदम फुल पेट फ्रेंडली आहे बघा। अजून आम्हाला पाणी नाही, पण राफाला पाणी आलेलं आहे। राफा तुझं पाणी इकडे आहे, तिकडे कुठे बघतोय? हे बघ पाणी पितो का? हां, आणि मी सुद्धा आता स्थानपन्न झालेलो आहे। आता राफा हा बघा, पंची बनू उडता फिरू इकडे तिकडे, मी बघा राफा इकडे तिकडे फिरतोय। प्रतीक्षाचं फोटो सेशन चालू आहे आणि मी राफाला घेऊन इकडे बसलेलो आहे। तर प्रतीक्षा कसं वाटतं तुला आता इथे येऊन? छान वाटतंय, बॅकग्राऊंड खूप छान दिसते। बॅकग्राऊंड बघा, बॅकग्राऊंड बघा, फुल ऑन गो ग्रीन। आणि आम्ही दोघं पण लाल बावटे झालोय, दोघंच नाही राफा पण आहे। राफाचा बंडाना, राफाला बघाल ना तुम्ही, हा बघा फुल ऑन हिरो हिरा लाल बंडाना जॅकेट। राफाचं पण फूड भेटतं इथं आहे ना प्रतीक्षा? तर राफाचं पण फूड ऑर्डर करणार आहोत इथे। तर बघूया आता मेनू कार्डमध्ये काय काय आहे। आपण आलोय लंचला, तर इथे आहेत सूप, ॲपेटायझर्स, इकडे आहे ब्रेकफास्ट मेनू। ब्रेकफास्ट तर आपण काय करणार नाही आहोत, मागच्या वेळी आपण ब्रेकफास्ट करून गेलो इथला। तर आता आपल्याला घ्यायचं आहे लंच। लंचसाठी मी तर प्रिफर करेन की प्रतीक्षाच काहीतरी सांगेल, कारण बड्डे गर्लने सांगितलेलं बरं पडेल। इथे थोडंसं तुम्हाला कॉस्टली पडेल, पण इट्स गुड, फूड चांगलं आहे। तर हे बघताय, थोडंसं उजेडामुळे प्रॉब्लेम होत असेल तर इथे आहे डेलिकसी फॉर पेट्स। पनीर आहे, कर्ड राईस आहे, अरे कर्ड राईस आहे राफासाठी, प्लेन कर्ड आहे, त्यानंतर बॉइल्ड पोटॅटोज आहेत, बॉइल्ड रेड पम्पकिन आहे, त्यानंतर बॉइल्ड कॅरेट आहे, ग्रीन बीन्स आहेत, अरे वा स्टीम राईस आहे, बॉइल्ड स्वीट पोटॅटो आहेत। तर राफासाठी पण खूप काही आहे इथे, पण व्हेज आहे, तर राफा पण आज व्हेजच खाणार आहे। आम्ही तिकडून शिफ्ट केलं, तिथे बसताय। एक वेज क्रिस्पी, एक वेज क्रिस्पी, परत क्रीम ऑफ ब्रोकोली सूप 1/2, क्रीम ऑफ ब्रोकोली सूप 1/2, आणि पेस्टो पनीर। स्टार्टर आहे मॅडम। हां स्टार्टर। आणि ज्यूसमध्ये वाटरमेलन, पायनॅपल, मोसंबी, ऑरेंज। नाही ज्यूस नको आहे, एक फ्रेश ड्रिंक आणि एक वर्जिन मोहितो। तो मसाला वापर वगैरे हां चालेल।
ऑर्डर रिपीट करतो मॅडम. ब्रोकोली सूप 1/2, एक व्हेज रेसिपी, एक पेस्टो पनीर, एक फ्रेंच, एक व्हर्जिन मोहितो, एक मसाला वापर. तर राफाचा कर्ड राईस आलेला आहे. राफा होतं फूड. राफा एन्जॉय करतोय फूड. राफा हे राफा हा लक्षच नाही आमचं, आम्ही बिझी झालो खाण्यात. आवडलं तुला बिझी? तर राफा झालेला आहे बिझी खाण्यामध्ये. अजून आपलं काही आलेलं नाही आहे. पहिलं फूड राफासाठी दिले त्यांनी. तर आता आपल्याला की दाखवतो तुम्हाला व्हर्जिन मोहितो. तर इथे आले आपल्याकडे क्रीम ऑफ ब्रोकोली सूप, व्हर्जिन मोहितो, हे आहे प्रतीक्षाचं फ्रेश ड्रिंक, आणि इथे आहे आपलं ब्रोकोली सूप. प्रतीक्षा पहिल्यांदा टेस्ट करताना ब्रोकोली सूप. क्रीमी आहे. प्रतीक्षाने रिव्ह्यू देऊन झालेला आहे. आता आपण पण बघूया जरा. मसाला पापड पण आलेला आहे. ब्रोकोलीचा फ्लेवर कमी आहे, क्रीम आणि चीज ही जरा जास्त आहे, पण नाईस. नाईस. मोहितो टेस्ट करून बघूया. मस्त आहे, रिफ्रेशिंग आहे एकदम. हे बघा चटोऱ्याचं पूर्ण जेवण झालेलं आहे. आपल्याला खूपच आवडलेलं दिसते कर्ड राईस. घरी चिकन राईस खाणारा पोरगा बाहेरून कर्ड राईस खातोय. क्रिस्पी पण आलेलं आहे. आज पूर्ण व्हेज मेनू आहे, तर हे व्हेज क्रिस्पी आहे. कसं आहे, नेहमी आपण यांना नॉनव्हेज क्रिस्पी खातो, आज व्हेज क्रिस्पी खातो आहे. क्रिस्पी आहे नो डाऊट. प्युअर व्हेज हॉटेल असल्यामुळे सगळा व्हेज मेनू आहे आणि मस्त आहे. चव भारी. असं व्हेज नॉनव्हेजचा जर फील बाजूला सोडलात ना तर खूप क्रंची आहे. क्रंचचा आवाज फिरवतो का तुम्हाला? मस्त. 10 on 10 फॉर व्हेज क्रिस्पी. तर सगळे मेनू खूप पटापट येतात आपले. इथे आपलं पेस्टो पनीर पण आलेलं आहे, आणि प्रतीक्षा जस्ट मला ओरडले की प्लेटमधनंच खाऊ नको, दुसऱ्या प्लेट दिल्या त्यात काढून खा. तर आम्ही आता प्लेटमध्ये एक एक काढू, पूर्ण प्लेट जरा नीट हे करूया आणि मग खाऊया. पनीर खूप फ्रेश आहे आणि सॉसेस पण खूप मस्त लागतात. चिली ट्राय केली तू? खूप दिवसाने छान व्हेज क्रिस्पी खायला मिळाले. तर स्टार्टर्स खाऊन झाल्यानंतर आपण मेन कोर्समध्ये नूडल्स मागवतो. आज सगळा जो मेनू आहे तो ऑर्डर केलेला आहे प्रतीक्षाने, कारण प्रतीक्षाचा आहे बड्डे आणि माझं फेवरेट आहे चायनीज. नाईस. सगळ्या व्हेजीज आहेत. ब्रोकोली आहे, मशरूम आहे, लेटिस आहे. चांगलं लागतं. जेवण वगैरे करून झालं आहे मस्त. थोडं जिरवायला पण पाहिजे ना,
तर आता प्रतीक्षा जोपर्यंत दुसऱ्या एरियामध्ये फिरते ना तोपर्यंत मी इकडचा एक एरिया बघून घेतो जरा. चला तुम्ही पण. आता इकडचे नर्सरी जे एरिया आहेत ना ते बघूया. हे बघा इकडची कोणतेही प्लांट जर तुम्हाला आवडलं तुम्ही विकत घेऊ शकता. इथं प्रत्येक प्लांटच्या समोर त्याची प्राईस लावलेली आहे आणि खूप ग्रीनरी आहे सगळीकडे ना. तर ही प्लांट्स तुम्हाला आत हॉटेलमध्ये पण भेटतील. इथे तुम्ही जर पेट आणत असाल सोबत आणि तुम्हाला जेवताना डिस्टर्बन्स नको पाहिजे तुमचा पेट दुसरीकडे थांबू शकतो तर ही ती जागा आहे पेट प्ले डेन. इथे तुम्ही तुमच्या पेटला ठेवू शकता जोपर्यंत तुम्ही लंच डिनर ब्रेकफास्ट जे काही करणार आहात. तर आता आम्ही निघालो आहे परत घरी जायला. खूप मस्त मजा आली. खूप सगळीकडे ग्रीनरी आहे. खूप काय काय नवीन बघायला भेटलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नसेल केला तर अजून. टिल देन बाय बाय.